नमस्कार मित्रांनो, मराठी कादंबरी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग कथेला सुरुवात करूया. अधुरी कादंबरी. सुरुवात एका प्रेमाची. भाग 2. काही दिवसांनी मला नवीन जॉब ऑफर आली दादरला, आणि मीही तिथे रुजू व्हायचे ठरवले. काही दिवसातच मी त्या रोजचा लोकल ट्रेनचा प्रवासात आणि नवीन नोकरीत रुळले, रमले होते. एकदा मला जरा उशीर झाला आणि मी नेहमीचे लेडीज कॉम्पार्टमेंट चुकले, म्हणून मग नाईलाजाने जेंट्स कॉम्पार्टमेंटमध्ये चढले. तशा माझ्या व्यतिरिक्तही बऱ्याच स्त्रिया होत्या तिथे, म्हणून मला जरा हायसे वाटले. गर्दी फार होती आणि सारेच अनोळखी चेहरे होते. पुढचे स्टेशन आले आणि लोकांची चढ-उतार सुरू झाली. मी ते पाहत होतेच तेवढ्यात माझी नजर चमकली आणि एका जागी स्थिरावली. ज्या दिशेने मी पाहत होते तिथूनही ओळख पटली असा प्रतिसाद देणारे हसू दिसून आले. काही वेळाने ती व्यक्ती माझ्या जवळ आली. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून केशव होता. तो, कुठे निघाली आहेस? मी, जॉबला. काही दिवसांपूर्वीच जॉईन झाले आहे. तो, तरीच, कारण आधी कधी दिसलीही नाहीस ना ट्रेनमध्ये. मी, हो. पण तू ओळखलेस मला ह्याचेच मोठं नवल वाटते आहे मला. तो, हो, थट्टा करते आहेस माझी, आणि तू सुद्धा कसा एका नजरेत मला ओळखलेस. मग मी तुला कसा नाही ओळखणार. मी, मग तू कुठे निघाला आहेस? तो, मी ऑफिसला जात आहे दादरलाच. मी, बर, आपल्या ग्रुपमधील अजून कुणाशी भेट होते का रे? तो, हो, बरेच जण अजूनही संपर्कात आहेत. आम्ही पिकनिकला वगैरेही एकत्र जातो, आणि स्पेशली आम्ही बॉयज रोज कट्ट्यावर भेटतोच. मी, छान, ऐकून बरं वाटले. तो, सर्व जण जवळ आहेत, तूच काय ती लांब जाऊन बसली आहे. मी, हो, म्हणे नको मारूस रे, मी मुद्दाम थोडीच गेले आहे. तो, हो ग, कळते मला, मी फक्त मस्करी करत होतो. मी, कळले मलाही ते, पण माझ्याशी कधी तू इतके मोकळ्यापणाने बोलला नव्हतास. आज काही स्पेशल आहे का? मला तर वाटतायचे की तू मला नीट ओळखतही नसशील म्हणून. तो, ओह, आता तू टोमणे मारत आहेस का? तू राधिका, आपल्या वर्गातील एकुलती एक एकलकोंडी मुलगी. बघ, मला नावही आठवणीत आहे. हे खर तर मी बोलतो ग, पण आपल्यात तशी संवादाची वेळ कधी आलीच नाही ना, म्हणून एक संकोच वाटायचा. आणि तू तरी कुठे बोलायचीस तेव्हा? मी, काही क्षण शांतते निघून गेले, आणि पुढच्या स्टेशनला जेव्हा गाडी थांबली तेव्हा पुन्हा माणसांचा एक लोंढा वाऱ्याच्या वेगाने त्या डब्यात शिरला. काय ती गर्दी! त्या गर्दीत मी स्वतःला सावरून उभा राहण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. काही वेळाने मला जाणवले की समोरची व्यक्ती माझ्याकडे वाईट नजरेने पाहत आहे. आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या की स्त्रियांमध्ये एखाद्याची वाईट नजर, वाईट स्पर्श ओळखण्याची शक्ती असते. कदाचित त्यामुळेच मला ती नजर असह्य होत होती. काही वेळाने माझी ती अस्वस्थता केशवलाही जाणवली, म्हणून त्याने मला खुणेने विचारले की काय झाले, पण मी काही न बोलता फक्त त्या व्यक्तीकडे एक नजर टाकली आणि चेहरा फिरवला. केशवने त्या व्यक्तीकडे पाहिले आणि तो समजून गेला की नक्की काय भानगड आहे. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपला हात माझ्या दंडावर ठेवला आणि मला जरा स्वतः जवळ ओढले. क्षणभर मी गोंधळलेच, पण केशवचा त्या स्पर्शात एक आधार जाणवला, आपलेपणा होता, मित्रत्वाचा. त्या एका क्षणात केशवने त्या व्यक्तीला जाणीव करून दिली की मी एकटी नाहीये. त्या व्यक्तीनेही केशवला एक नजर पाहिले आणि आपली पाठ फिरवली. जीवात जीव आला होता माझ्या, जणू मी एका नजर कैदेतून मुक्त झाली होती. आणि केशवचा तो आपुलकीचा स्पर्श मला वारंवार त्याच्यात चारोलीची आठवण करून देत होता. हा तसाच राहू दे, हाती संपू नये कधी हा रस्ता. स्पर्श असाच होत राहावा, न कळतचा म्हणण्यापुरता. पुढे दादर स्टेशन आले आणि आम्ही दोघेही ट्रेनमधून बाहेर पडलो आणि एकमेकाचा निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागलो. दिवसभर मी मात्र सकाळचा तो प्रसंग आठवून स्वतःवर स्वतःशीच हसतही होते आणि केशवनेच लिहिलेली चारोळी आठवून स्वतःशीच लाजत होते.